झी 24 तास एक पाऊल पुढे। एपीआयला मारहाण केल्यामुळे आमदारांवर कारवाईची एकमुखी मागणी झाली असती तरी सुद्धा प्रत्यक्षात कारवाई केल्यानंतर आता वाद निर्माण झालाय। केवळ विरोधक आमदारांवर कारवाई केल्याचा आरोप विरोधक आमदारांनी केलाय, तर कायद्यानुसार कारवाई केल्याचा दावा सत्ताधारी आमदारांनी केलाय। याबाबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची केलेली ही चर्चा। विधान भवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आलंय। या संदर्भात विविध पक्षांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत। भाजपचे नाना पटोले आहेत, काँग्रेसचे भाई जगताप आहेत, तर एनसीपीचे नवाब मलिक आहेत। मला सांगा, तुम्ही समर्थन करता काल जी मारहाण झाली, कारण सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समर्थन केलेलं नाही, पण आज ती कारवाई झाली, त्याच्यानंतर या कारवाईबाबत पक्षाची काय भूमिका आहे? आमची काल पण स्पष्ट भूमिका होती की जे महाराष्ट्राच्या विधान भवनात झालेली घटना ही राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना होती। जे दोषी होते त्या दोषीवर कारवाई व्हावी अशा पद्धतीची भूमिका काल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व्यक्त केली गेलेली। तो आमचा की तुमचा हा विषय आमचा काल पण नव्हता आणि आज पण नाही। आणि ज्या आमदारावर जेव्हा कारवाई केली जाते, कुठल्याही पक्षाचे आमदार असोत, त्याच्यामध्ये ती कमिटी आहे, विरोधी पक्ष नेता, गटनेते, विधानसभेचे अध्यक्ष, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, संसदीय मंत्री अशी एक समिती आहे। आणि त्या समितीच्या समोर हे सगळं ठेवून मग सहमतीनं या विधानसभेच्या दृष्टिकोनातून किंवा या राज्याच्या दृष्टिकोनातून एखादा आमदार चुकीचा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची भूमिका घेतली जाते। पण आज जी काही या ठिकाणी हे झालेलं आहे त्याच्यात कुठल्याही विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही। आम्ही सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी मागितलं, त्यांनी पण त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही। काय कारवाई सरळ त्यांनी संसदीय मंत्र्यांनी येऊन जाहीर केलं। आमचे त्यात आमदार असतील, विरोधी पक्षाचे आमदार असतील, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली, याच्यामध्ये आमचं कुठलंही दुमत नाही। पण 14 लोकांच्या विरोधात एपीआय सूर्यवंशींनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याच्यावर रिपोर्ट दाखल केलेली आहे। मग ते 14 कोण, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे। एफआयआर सूर्यवंशीला जे मारहाण झालेली आहे त्यांनी 2 लोकांची नावानी आणि इतर आमदार असं त्यांनी एफआयआर केलेलं आहे। आता पोलीस ते सीसीटीव्ही तिकडचे जे लोक उपस्थित होते त्याच्या आधारावर माहिती घेणार आहे। आज जे सीसीटीव्ही मध्ये सगळे चेहरे समोर आले, त्यांचा प्रस्ताव निलंबनाचा विधी आमचे जे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहे त्यांनी तो प्रस्ताव आणलेला आहे। इतर लोक पण त्याच्यात सापडली तर त्यांच्यावर पण कारवाई होणारच आहे। पण विरोधक सांगताय की आमच्याच लोकांवर कारवाई होते। विरोधक या महाराष्ट्रामध्ये माझ्या 20 वर्षाचा कालावधीमध्ये 3दा मी या पद्धतीने वागताना विरोधकांना दिसत। राजकारण करूच नये कोणी, जो कोणी आहे त्याने ह्या पवित्र सभागृहाचा अवमान केलेला आहे। म्हणून मी याच्याकडे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे किंवा हे असं मी पाहत नाही। तुमचं आणि आमचं कर्तव्य ह्या पवित्र सभागृहाचं या जे पावित्र्य आहे ते टिकवणं, आणि म्हणून मी हसल्या गोष्टीचं उत्तरही देणार नाही। समजा त्या ह्याच्यामध्ये त्या 14 मध्ये जर आणखीन कोण असतील, जे कोणी असतील, त्यात मग आमच्या पक्षाचा का असेना कारवाई झाली पाहिजे। विधिमंडळाच्या स्तरावर आमदारांवर कारवाई झाली निलंबनाची, पोलीस आपली कारवाई करतायत आणि आता पक्ष सुद्धा या आमदारांवर कारवाई करण्याची भूमिका घेत आहे। त्यामुळे पक्षातर्फे आता या सर्व दोषी आमदारांवर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।